मेट्रो 3 ॲक्वा लाईनवरती मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचं कळत आहे आणि त्यामुळे मेट्रो या अर्धा तास काही ठिकाणी थांबून असल्याची देखील माहिती मिळते। नेमका काय तांत्रिक बिघाड झालेला होता याचं कारण हे अजूनही समजू शकलेलं नाहीये। त्याच्या कारणाचा शोध घेतला जातोय। मात्र सध्या मेट्रो ही अर्धा तास काही ठिकाणी थांबून असल्याचं कळत आहे, त्यामुळे या सगळ्याच वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचं सध्या तरी कळून येत आहे। मेट्रो 3 ॲक्वा लाईनवरती हा बिघाड झाल्याचं कळत आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, काय नेमकी अधिकची माहिती आहे? काय आत्ताची स्थिती? आताची स्थिती देखील काही वेगळी नाहीये, कारण की मेट्रो मार्गिका 3 जी आहे, ज्याला ॲक्वा लाईन आपण म्हणतो, जी जमिनी खालून गेलेली आहे, त्या मार्गिकेवर काहीतरी सिस्टीम मधला एक मोठा बिघाड झालेला आहे आणि त्याच्यामुळे जवळपास अर्धा तास ते 40 मिनिटांपासून अनेक मेट्रो जे आहेत त्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबून आहेत आणि हा पीक अवर आहे, म्हणजे सकाळी खूप मोठ्या प्रमाणात लोक या मेट्रोने प्रवास करतात आणि कामावर जातात आणि त्याच्यामुळे या मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासी वेगवेगळ्या स्थानकावर हे थांबून आहेत। जमिनी खालची मेट्रो आहे, त्यामुळे स्टेशनचे जे प्लॅटफॉर्म्स आहे त्या प्लॅटफॉर्मवर गर्दी दिसून येते आहे आणि नेमका बिघाड काय आहे याची माहिती अजून तरी आपल्याला कळली नाहीये किंवा मेट्रो प्रशासनाने ॲक्वा लाईनने सांगितली नाहीये। थोड्याच वेळात त्या संदर्भात सांगणार, मात्र कारणांचा शोध घेतला जातोय आणि लवकरात लवकर बिघाड हा दुरुस्त करू असं सांगण्यात आलेलं आहे। फक्त आता कारण काय आहे ते कळत नाही, पण हा गेल्या अनेक 2 ते 3 महिन्यांमध्ये दुसरा की तिसरा हा बिघाड आहे, त्यामुळे कुठे ना कुठे सिस्टीम मध्ये नेमके काय फेल्युअर सारखे येत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तुमच्याकडनं। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।